आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जरी दागिना मीराच्या रूम मध्ये सापडला असेल तरी मीरा चोरी करू शकत नाही। अथर्व पण लेट मी कंप्लीट। काय विचार करून तुम्ही मीरावर चोरीचा आरोप करताय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा विषय इथेच थांबवा। मग आपल्या घरात पोलीस आले कसे? आत्या, ही तीच मीरा जिने आपल्या वेदावर तिचा पहिला पगार खर्च केला होता। अक्षय तृतीयाला वेदाला तिने सोनं दिलं होतं। मग ही मीरा मायाचा दागिना का चोरी करेल? एवढा सुद्धा कॉमन सेन्स नाहीये का आपल्यात? अथर्व, तू मीराची बाजू घेतोयस, पण मीरामुळेच वेदा जंगलात हरवली होती हे विसरलास का तू? ना अथर्व खूप मोठी चूक केली हिने, हिला शिक्षा मिळालीच पाहिजे। हा बरोबर आहे। अहो अथर्व सर, तिने वेदाच्या जीवाचा विचार केला नाही, ती दागिने चोरताना कशाला मागे पुढे बघेल? हो साहेब, आत्याबाई बोलतात ते खरं आहे। म्हणजे अजित सर, आत्याबाई, हे बघा, ह्या मीराला सोडायचं नाही आपण। हा, तुमची मतं मागितली नाहीयेत मी। आणि वेदा मीरामुळे हरवली होती हे नीट लक्षात आहे माझ्या, विसरलो नाहीये मी। पण वेदा हरवणे ही मीराची चूक होती। दागिना चोरी करणे हा गुन्हा आहे। मीरा केअरलेस असू शकते, पण क्रिमिनल नाही, चोर नाही। याची मला 100% खात्री आहे। आणि जरी तुम्हाला डाऊट होता तर तुम्ही आई बाबांना का सांगितलं नाहीत? दादा, मी बाबांना फोन केलाय, ते येतच असतील। मग एवढं काय डेस्पिरेशन होतं की आई बाबाच्या आधी तुम्ही पोलिसांना बोलवून घेतलं? तुमची हिंमत कशी झाली या घरात पोलिसांना बोलवायची? कोणी कॉल केला पोलिसांना? कोणी कॉल केला पोलिसांना? दादा, मदनने केला होता फोन। मी सांगत होते तरी त्याने ऐकलं नाही। अथर्व सर, म्हणजे कसं आहे, माफ करा मला, पण आता घरात चोरी झाली आहे म्हटल्यावर पोलिसात कंप्लेंट द्यायची हे माझं कामच आहे ना। मदन, तुम्ही या घरात फक्त काम करता, या घराचे डिसिजन घ्यायचा अधिकार नाहीये तुम्हाला। येस, आम्ही तुम्हाला फॅमिली मेंबर सारखं वागवतो, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही या घराचे मालक झालात। हाऊ डेअर यू! आजपर्यंत या घरात कुठल्याही स्त्रीला असं ट्रीट केलं गेलेलं नाहीये, आणि यापुढे सुद्धा मी हे सहन करणार नाहीये। माया, अनन्या, तुम्ही हा वेडेपणा थांबवला का नाहीत? दादा, मी त्यांना सांगत होते, पण कोणीच माझं ऐकत नव्हतं। का? माया, हाँ, मी कन्फ्युज्ड होते। कांबळे साहेब, आय नो तुमचा खूप टाइम वेस्ट झालाय, आय एम सॉरी फॉर दॅट, पण आम्हाला कसलीही तक्रार करायची नाही। तुम्ही मीराला सोडू शकता का प्लीज? नो प्रॉब्लेम अथर्व साहेब, काही हरकत नाही, सोडा तिला।
काय झालं? पोलीस का आले होते? आईसाहेब मीरा, रडू नकोस. काय झालं? आईसाहेब मी चोर नाहीये, मी नाही केली आहे चोरी. कोण म्हणाला तुला चोर? तुम्हाला लाज कशी वाटली नाही हिच्यावरती आळ घेताना? हा? कुणाचं म्हणणं आहे मीरानी चोरी केली? हा? काय कुणाची बुद्धी एवढी भ्रष्ट झाली आहे? मीरा सारख्या प्रामाणिक मुलीवर तुम्ही चोरीचा आळ घेताय? बोला ना. आधी स्वतःचं मानसिक संतुलन नीट आहे काय तपासून बघा. पुन्हा कोणी जर का असा विचार जरी केला ना तरी त्याचा तो या घरातला शेवटचा दिवस असेल. मीरा, मीरा, अगं सॉरी, खरंच सॉरी. अगं सुनेला दिलेला मानाचा दागिना हरवला हे जर मंजिरी मॅडमला कळलं तर त्या मला खूप रागवल्या असत्या. म्हणून मी घाबरले, बाकी काहीच नाही. आणि लग्नाच्या गडबडीत होऊ शकतात गोष्टी इकडे तिकडे, म्हणून मला जरा गैरसमज झाला. मला खूप भीती वाटत होती ग, मी खूप घाबरले म्हणून तुझ्यावर तसा आळ घेतला, बाकी काही नाही. मीरा, आय एम रिअली सॉरी. आपल्या घरासाठी एवढं करतेस आणि आम्ही सगळे तुला समजून घेण्यात कमी पडलो. आय एम सॉरी. पास, हा विषय आता इथेच थांबा. मीरा, या घरातले सगळेच तुझ्याशी खूप वाईट वागले तास. या सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. तू एक गोष्ट विसरू नकोस माया. तू जर का आज मीराला या घराबाहेर काढला नाहीस तर तुझाही या घरातला आजचा शेवटचा दिवस असेल.